नमस्कार मित्रांनो. या गप्पांच्या पुढच्या भागामध्ये मी परत एकदा निलेश नातूंबरोबर गप्पा मारायला आलो आणि आपण बोलणार आहोत क्रिकेट समालोचनाबद्दल, म्हणजेच क्रिकेट कॉमेंट्रीबद्दल. येस करेक्ट. येस. वेलकम निलेश. थँक्यू. सो निलेश, आपण मागच्या भागामध्ये बघितलं, तुमचा प्रवास बघितला. तुम्ही कॉमेंट्री शिकवायला सुरुवात केली, मग तुम्ही स्टार स्पोर्ट्सकडे ॲज अ कॉमेंटेटर पोहोचला. तिथे गेल्यानंतर तो अनुभव कसा होता आणि तो प्रवास कसा होता हे आम्हाला थोडंसं जरा सांगाल का? अनुभव फार अप्रतिम होता. पण पहिले इथे ह्या एपिसोडची सुरुवात आपण आमच्या सौभाग्यवतीनं मिसेसला थँक्यू म्हणून मला Please. करायची. कारण असावरी थँक्यू व्हेरी मच. तुझ्यामुळे मला खरं हे प्रोत्साहन मिळालं. जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की मी तो जो क्रिकेट गप्पा आमचा क्रिकेट कट्टा जो सुरू केला होता, तर त्याचं इन्स्पिरेशन मला तिनेच दिलं. तिला मी पहिला प्रश्न माझा होता, कोण बघेल आणि माझ्यासाठी कशाला थांबेल. आणि आपल्या घरात 4 फोन आहेत. एक तू समोर लावशील किंवा एक तुझा अडकला असेल मेसेज वगैरे करायला, 3 लोक तर नक्कीच पाहतील. त्यामुळे तू बिंदास कर ती म्हटली. त्यामुळे तिने मला प्रोत्साहन दिलं, म्हणून खरं आज मी इथपर्यंत. बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन. अगदीच म्हणजे हे अगदी येस येस, त्याशिवाय होऊ शकत नाही. ग्रेट. हे अगदी नक्की आहे. थँक्यू पुन्हा एकदा असावरी. तर कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, एक्सपिरियन्स फारच भारी होता. आणि एक्सपिरियन्स भारी म्हणण्यापेक्षा म्हणजे मला सांगायचं असं की जे लोक आत्ता हे काम करतायत, खूप ठिकाणी टेनिस क्रिकेट खूप चालतो आजकाल. यूट्यूबमुळे ऑलमोस्ट प्रत्येक मॅच लाईव्ह दाखवली जाते. Correct. पण तिथे जे घडतं त्याच्यापेक्षा जे स्टारमध्ये घडतं ते खूप वेगळं आहे. खूप वेगळं अशा अर्थाने आहे की ज्या पद्धतीने तिथे गोष्टी हँडल केल्या जातात, एक तर प्रोफेशनल आहे. म्हणजे मला विचारशील तर मी सांगेल की ह्याच्यावरती जगात काहीच नाही आहे. बरं. हे अल्टिमेट आहे. ह्याच्यावरती फक्त भाषा चेंज होईल. मराठी मी आत्ता करतो, हिंदी पण मी थोडंफार करतो. हिंदीचं इंग्लिश होईल, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. त्यामुळे ह्याच्यावरती काही नाही आहे हे एकतर आपण डोक्यात ठेवतो. त्यामुळे तिथे आपलं 100% द्यायला पाहिजे हे काय माझ्या डोक्यात असतं. ओके. आणि जेव्हाही मी जातो, माझी जी मॅच चालू आहे ती आपली शेवटची मॅच आहे अशा हिशोबाने मी त्या मॅचची कॉमेंट्री करतो. बरं. जर तसं केलं तरच तुम्हाला दुसऱ्या दिवशी तिथे तुम्ही परत उभं राहायचा अधिकार आहे असं मला स्वतःला वाटतं. बरं. कॉन्ट्रॅक्ट होतात, ती कॉन्ट्रॅक्ट लॉंग टर्म असतात. माझी तर झाली ती 2-2, 2.5 वर्षाची कॉन्ट्रॅक्ट असतात. त्यामुळे तुम्हाला पुढचं काम मिळणार आहे तुम्हाला माहिती असतं, पण तुम्ही ते ग्रांटेड नाही घेतलं पाहिजे. तिथे गेल्यानंतर तो दिवस शेवटचा आहे असं समजून जर ती मॅच तुम्ही कराल तर तुम्ही जास्त म्हणजे परफॉर्म करा. कॉमेंट्री हा किती सिरियस बिझनेस आहे हे मला आता इथे नमूद करावं असं वाटतं. अगदी खरं आहे. खूप सिरियसली घ्यायला पाहिजे. इतर लोक जी तुम्ही घेतात. मागच्या एपिसोडमध्ये एक टर्म वापरली होती, कॉमेंट्री हायजीन. हे काय आहे एक्झॅक्टली, आम्हाला ते सांगाल का? कशाबद्दल काय बोलताय तुम्ही हे? कॉमेंट्री हायजीन म्हणजे बेसिकली ते शिकायला लागतं तुम्हाला. आता ते शिकायचं कसं, तर तसं बघायला गेलं तर कॉमेंट्री कुठे बाहेर शिकवली जात नाही. बरोबर. कारण ही गोष्ट अशी आहे, तुम्ही म्हणजे चुकीचा शब्द आहे पण मराठीत तो लोकांना कळेल असतं. तुम्ही माती खाल्ली तर ती तुम्ही लाईव्ह खाता. सगळ्यांसमोर तुम्ही चुका करता. हो. तिथे तुम्हाला लपवलं जाऊ शकत नाही. तुम्ही स्वतः एक्सपोज करता. तुम्ही एखादा चुकीचा शब्द वापरता किंवा एखादी चुकीची टर्म वापरता, ती ऑन एअर निघून जाते कारण तुम्ही लाईव्ह असता. आणि हे लाईव्ह कॉमेंट्रीमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये घडलेलंही आहे. खूप लोकांच्या बाबतीत घडलेलं आहे. नंतर तुम्ही 10 वेळा सॉरी म्हणू शकता, पण त्या सॉरीला काय अर्थ नसतो. जे घडायचं ते घडून गेलं असतं, जे बोलायचं तुम्ही बोलून गेलेलं असतं. त्याच्याकरता हायजीन काय आहे तर ते शिकणं गरजेचं आहे. त्याकरता जसं मी म्हटलं की ते तुम्हाला शिकवलं पाहिजे. म्हणजे सध्या मी सुद्धा खूप साऱ्या गोष्टी करतो. मी स्वतः कॉमेंट्री शिकवतो लोकांना. माझे खूप सारे लोक आहेत जे की पुण्यात आहेत, महाराष्ट्रात आहेत, मुंबईत आहेत, सिंगापूरला पण काही आहेत, श्रीलंकेमधले 2-3 जण आहेत. तर ह्या लोकांना आम्ही कॉमेंट्री प्रॉपर शिकवतो. बरं. आपण त्याकडे नंतर येऊ द्या. तर हायजीन हा प्रकार जो आहे तो तिथनं तुम्हाला लक्षात येतो. कॉमेंट्री आजकाल जी चालते तर तुम्ही बऱ्याच वेळा बघता ते कधी 1+1 असतं किंवा 1+2 असतं. म्हणजे 3 लोक एक साथ करतात किंवा 2 करतात कॉमेंट्री. तर ज्यावेळेस 2 लोक, आत्ताही आपण 2 जण बोलतोय, तर ह्याच्यात बऱ्याच वेळा कधी ना ओव्हरलॅप होतो. तुझा शब्द अर्धा मी खाल्ला, माझा अर्धा तू खाल्ला. करेक्ट. हे कॉमेंट्रीमध्ये कधी तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. बरं. जर तिथे कॉमेंट्रीमध्ये 20 ओव्हरची मॅच असेल, 40 ओव्हरची मॅच आहे, त्याच्यात तुम्हाला ओव्हरलॅप अगदी कमी ऐकायला मिळतं. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण जे हायजीन मी बोललो ते आहे. तर ते काय असतं, लिप माईक असतात. म्हणजे ते माईक लिपला तुमच्या टच होतो आणि तुम्ही बोलत असता. त्याचं कारण असं आहे की एनर्जी तुम्हाला शेवटच्या बॉलपर्यंत ठेवायची असते. जेवढा माईक जवळ तेवढं तुम्हाला एनर्जी, म्हणजे कमी ओरडायला लागतं, कमी तुमचा बॉडीवरती स्ट्रेस येतो. म्हणून त्या प्रकारचा तो माईक असतो, जो सेन्सिटिव्ह माईक आहे. थोडं जरी मी बोललो तरी पण तो ग्रॅप करतो आणि बेसिकली आजूबाजूचा आवाज तो घेत नाही. ओके. त्यामुळे ते एक गोष्ट होते. ओके. तर ज्यावेळेस मी लिप माईक, समजा आपण 2 कॉमेंट्री करतोय, मी लिप माईक लावला, मी बोलतोय तुला काही बोलायचं आहे
तर तुला वाटतं की ह्या मोमेंटला तुझ्याकडे काही विशेष बोलण्यासारखं आहे, तर तुझा हात खाली जाऊन तू माईक उचलशील. माझं लक्ष इकडे मॅच पाहतोय, एक डोळा इकडे एक डोळा तुझ्याकडे पण पाहिजे. अच्छा. एक डोळ्यातलं निम्म लक्ष माझ्या समोर जो कन्सोल असतो, तो बॉक्स ज्याला आम्ही म्हणतो, ते आमचं बायबल आहे, बरं. त्याच्याकडे पण पाहिजे की तिथे काय चाललंय, तिथं काय बोलतोय. माझ्या कानामध्ये 100 आवाज येत असतात, त्याच्याकडे पण लक्ष असतं. बरं. तर हे हायजीन तू उचलायस म्हणजे मी माझा माईक, माझं जे बोलणं आहे ते मला पूर्णविराम लावायचा. कारण ॲब्रप्टली मी असं बोलतो काहीतरी, मी पटकन बंद पडू शकत नाही ना. आणि त्यामुळे मी पण माझं- माईक उचलताना तुमच्यामध्ये बोलू शकत नाही. Exactly. बोललं नाही पाहिजे. नाही पाहिजे, ते हायजीन असतं. तर हे हायजीन सांभाळायला लागतं. अच्छा, ओके. पण मग हे सरावानी येतं? हे सरावानी येतं, हे शिकण्याने येतं सर्वात पहिले. ओके. तुम्ही ज्यावेळेस शिकता आणि ज्यावेळेस तुम्हाला कळतं की ह्या गोष्टी आहेत, बरं. तर त्यामुळे ते तसं जास्त लक्षात. आणि हे तुम्ही शिकवता. राईट. मित्रांनो, हे लक्षात घ्या, तुम्हाला कॉमेंट्री शिकायची आहे तर ही इज द मॅन. तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. माझ्याशी केला तर मी करून देईन, काही काळजी करू नका. बट येस निलेश, तुम्ही आत्ता बोलताना आणखीन एका एक कन्सोलबद्दल बोलला. बरोबर. ते काय आहे? म्हणजे आय एम शुअर ते समोर टीव्ही स्क्रीन्स असतात आणि त्या गोष्टी वेगळ्या, पण हे कन्सोल काय आहे? येस, फोटोत पण तुम्हाला दिसेलच, आपण दाखवतो कन्सोल काय असतो. बेसिकली ते एक इन्स्ट्रुमेंट आहे, ते ऑडिओ इन्स्ट्रुमेंट आहे. बरं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 5-6 बटणं दिसतात. म्हणजे समोर एक डब्बा असतो, समजा आपण दोघं करतोय, तर तुझं सेक्शन तुझ्या साईडला, माझं सेक्शन माझ्या बाजूला असतं. त्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 बटणं असतात छोटे छोटे. त्या बटनामध्ये तुम्ही त्याचा व्हॉल्यूम कंट्रोल करू शकता. बरं. तर त्या 6 गोष्टींमध्ये आपल्याला ऐकायला काय येतं, तर सर्वात आपले हेडफोन लावलेले असतात कॉमेंट्री करताना, आणि तुम्ही माईकमध्ये बोलत असता. तर त्या हेडफोन्समध्ये तुम्हाला 6 वेगळे आवाज येत असतात कॉमेंट्री करत असताना? कॉमेंट्री चालू असताना. बरं. एक तर तो ॲम्बियन्सचा आवाज, जो प्रेक्षकांचा. मैदानावरचा आवाज आहे, मैदानावर. तो तुम्हाला येत असतो. बरं. कारण तुम्ही तिथे नसता, तुम्ही असता कुठेतरी, समजा मुंबईत सुद्धा मॅच चालली आहे, पण ती चालली वानखेडेला आणि तुम्ही मी आहात आहे स्टुडिओमध्ये. लोअर परेलला स्टुडिओमध्ये बंद घरामध्ये. तर तिथे मला तो फील कसा मिळेल? मला जोपर्यंत मी ऐकणार नाही तोपर्यंत मी ती एनर्जी देऊच शकणार नाही. बरोबर. कारण मी घरात बसलो आणि मॅच तिकडे चालली, तर मला म्हणजे घरात बसल्यासारखाच माझा आवाज येईल. त्याकरता तो तुम्हाला असणं गरजेचं आहे. दुसरा असतो स्टंप माईक, जे आपले धोनी साहेब किंवा आत्ताचा तुमचा सर्वांचा लाडका, ज्याच्यामुळे तो स्टंप माईक जास्त हे झालेला आहे, पंत बडबड करत असतो, ते तुम्हाला ऐकायचं असतं. आणि बऱ्याच वेळ होतं कसं, ज्यावेळेस तुम्ही बघता मॅच त्यावेळेस ओव्हरच्या मध्ये काय घडतं ते तुम्हाला दिसत नाही, कारण तिकडे सचिन तेंडुलकर बूस्ट विकत असतो, कपिल देव काहीतरी सांगत असतो, नाहीतर आणखीन कोणतरी कुठेतरी गाडी विकत असतं. पण आम्हाला ते सगळं ऐकायला येत असतं, पाहायला मिळत असतं. त्यावेळेस लोक जे क्रॉसओव्हर करतात त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टी हे आपापसात बोलत असतात. ओके. त्या आम्हाला ऐकायला येतात आणि त्यातनं आम्ही आमच्या स्टोरीज क्रिएट करतो. बरं. मग आपण बोलतो नाही कळलं की याला खोललाय आणि यांनी गिराईक बनवलंय, म्हणजे कायमच. तर ते आम्हाला अगोदर त्याची लिंक लागलेली असते. कारण जाताना म्हणतो एक काम करतो, पुढच्या वेळेस मी 4 बॉल बाहेरच टाकतो बरं खायला, आणि मी ऑफसाईड पॅक करतो, आणि मग ह्याला एकच बॉल लेगला जाऊन तो डीप मिड विकेटच्या कडे तो तुम्हाला सापडतो. तर ही स्ट्रॅटेजी असते, ती त्यावेळेस ती घडत असते, ऐकू येते आपल्याला. पण ते तुम्ही पिक करायला पाहिजे, कारण तो एक आवाज असतो, ॲम्बियन्स आवाज असतो, स्टंप माईक असतो, त्याच्यानंतर सेम टाइम तुमचा डिरेक्टर, तुमचा प्रोड्युसर, तुमचा स्टॅटवाला, हे तिघही तुमच्याशी बोलत असतात. बरं. डिरेक्टर काय करत असतो, आता समजा एक उदाहरण म्हणून सांगतो मी. एक ओव्हर चालू आहे, आता आपण IPLचंच घेऊया. त्यामध्ये रोहित शर्मा बॅटिंग करतो. पहिला बॉल खेळला त्यांनी डॉट बॉल होता. दुसरा तो लगेच सांगतो की तिसऱ्या बॉल नंतर काही मोठं जर घडलं नाही तर रोहित शर्माचे स्टॅट्स येणार आहेत, त्यांनी IPL मध्ये आतापर्यंत काय काय केलंय त्याचे. ओके. मग तिसऱ्या बॉल नंतर स्टॅट्स येणार आपल्याला माहित असतात, स्टॅट येतात, तर त्यामध्ये त्याची विंडो येते, रोहितचा फोटो, त्याचे मॅक्झिमम आणि त्यानंतर कमी कमी झालेले रन्स, हे सगळं दिसतं. त्याविषयी तुम्हाला बोलायचं असतं. ते तो सांगतो इथपर्यंत ठीक आहे, त्याविषयी बोलायचं, समोर तुम्हाला दिसतंय, तुम्ही ते बोलता. पण ते यायच्या अगोदर डिरेक्टर तुम्हाला सांगत असतो की आता हे येतंय. ओके. आणि येतंय कधी येतंय तर 5, 4, 3, 2, 1 आलं, आणि मग तो सांगतो आलंय, तर आपण बोलायला सुरुवात करतो. आणि ते किती सेकंद राहणार आहे ते तेव्हा सांगतो. इट रिमेन देअर फॉर 10 सेकंड्स, 10, 9, 8, 7. हे सगळं तुमच्या कानात, रोहितची जी काय स्टॅटिस्टिक्स आहेत ते समोर सांगायचे, ते आपल्याला नरेट करायचे. कारण जे लोक टीव्ही पाहतायत, मॅच पाहतायत, त्यांना ऑब्व्हियसली दिसतंय म्हणूनच ते पाहतायत, त्यांनाही ते आकडे दिसतात. पण ते आकडे चांगल्या पद्धतीने कसे खुलवायचे हे काम माझं आहे.
जर Right. तिथे लिहिले 35 बॉलमध्ये 100 त्यांनी केला आहे, त्यांना दिसतं ना 35 मध्ये 100 आहे. मग मी वेगळं काय सांगू? मी वेगळं काय सांगणार? तर ते खुलवायला लागतं मला की 35 मध्ये 100 म्हणजे काय, मग कसं, मग त्याचं पुल शॉटचं वर्णन किंवा हे ते थोडं आपण काहीतरी त्याला अजून हे करून, पण सेम टाइम डिरेक्टर आणि प्रोड्युसर माझ्या कानात बोलतायत 10, 9, कारण तुझी वेळ संपत जाणार आहे आणि 3 व्हायच्या अगोदर तुला त्या जी स्टोरी चालू आहे ती संपवून परत बॅक टू मॅच यायचंय, कारण ती स्लाइड जाणार आहे आणि तू परत मॅच पुढच्या बॉलवर कॉन्सन्ट्रेट. पुढच्या बॉलवरती कॉन्सन्ट्रेट अरे करायचं. बापरे, म्हणजे किती टेक्निकल आहे, किती कठीण आहे. म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये मी एक फ्रेज वापरली होती की कॉमेंट्री हे एक शास्त्र पण आहे आणि हे कला पण आहे. शास्त्र कसं आहे हे तर तुम्ही उलगडून सांगितलं, पण तुम्हाला जर ती गोष्ट खुलवायची असेल तर ती कला पण तुमच्याकडे असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. एवढा चांगला बरं तुला एक्सप्लेन करायला लागला. करेक्ट. अगदी खरं आहे. आता आणखीन एक प्रश्न मला, की गेल्या काही वर्षांमध्ये ना रिजनल कॉमेंट्री खूप मोठ्या प्रमाणावर येते, मराठीमध्ये पण येते, आणि हे मराठीमध्ये कॉमेंट्री येताना खरंच बरं वाटतं. म्हणजे मी आता मराठीमध्ये कॉमेंट्री असं म्हणतोय, पण मराठीमध्ये समालोचन हे खूप आपलं वाटतं. आणि जेव्हा आपण मराठीमधलं समालोचन म्हणतो तेव्हा ते वेगवेगळ्या प्रकारची मराठी आपल्याकडे आहे. मुंबईची आहे, कोकणातली आहे, पुण्यातली आहे, खानदेशातली आहे, विदर्भातली आहे. हे सगळे लोक, ही सगळी मंडळी एकत्र येऊन तो क्रिकेटचा खेळ आपल्याला रंगवून सांगतात. याच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे? अगदी खरं आहे की आपल्याकडे व्हरायटी एवढी आहे ना मराठी भाषेबद्दल, जसं तू राईटली सांगितलं की 10-12 प्रकारे अक्षरशः एव्हरी 50 किलोमीटर आपण भाषा आपली बदलत राहते. पण मराठी कॉमेंट्री करतोय, समालोचन मराठी आपण ज्यावेळेस करतोय, तर त्यावेळेस मराठी करतोय म्हणून आपण काय त्या बॅट बॉलला चेंडू फळी म्हणत नाही. करेक्ट. हा एक हे डोक्यात आपल्याला घ्यायला पाहिजे. पण त्याच वेळेस म्हणजे माझ्या ही कॉमेंट्री करत असताना कुठेतरी डोक्यातल्या एका कप्प्यात असं असतं की मला आता मराठी बोलायचं बरं का, त्यामुळे मी विचारपूर्वक मराठीच बोलतो. म्हणजे जास्तीत जास्त मराठी शब्द तिथे यावे, जास्तीत जास्त मराठी शब्द तिथे आपल्याला द्यायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये म्हणजे चांगली फिल्डिंग आहे, तर फिल्डिंगला क्षेत्ररक्षण सुद्धा आपण म्हणू शकतो. पण क्षेत्ररक्षण हा एवढा मोठा शब्द आहे, तो म्हणेपर्यंत जे घडलंय, जे मला सांगायचंय की त्या व्यक्तीने कसा अडवलाय, ती जर ती मुवमेंट निघून गेली तर त्यात मजा येणार नाही. त्यामुळे मला चांगला अडवलाय तर कसा अडवलाय, मग क्षेत्ररक्षकांनी चांगला चेंडू अडवला हे म्हणायच्या अगोदर म्हणजे बेसिकली सर्वात गोष्ट पहिले एक लक्षात घ्यायला पाहिजे, कॉमेंट्री जे पण करणार आहेत किंवा ज्यांना करायची इच्छा आहे, तुम्ही जास्त बोलता म्हणजे तुम्ही चांगली कॉमेंट्री करता असं अजिबात नाही. तुम्ही जास्त बोलता म्हणजे तुम्ही चूक करताय. ओके. एक छोटंसं उदाहरण म्हणून देतो, आता विषय चाललाय तर बॅटला बॉल लागलाय, हवेत आहे, छगी जाईल असं वाटतंय, 6 मिळणार तसं वाटतंय, पण ते तुम्हाला खुलवायचं आहे. तर माझी स्टाईल काय आहे, म्हणजे मला कॉम्प्लिमेंट पण मिळालेलं आहेत खूप साऱ्याकडं, की मी सांगताना काय सांगतो की बॅटच्या मधोमध बॉल लागलेला आहे, उंची आहे, अंतर पण आहे आणि 6 धावा. क्या बात आहे. उंच गेलाय आणि अंतर आहे म्हणजे डिस्टन्स पण कव्हर केलंय, तर ह्याचं काय होईल तर 6 धावा. ते बरोबर बॅटला लागलाय, मिडल विकेट चोडकरने गेले, बॉल जातोय जातोय जातोय, बघूया किती दूर जातोय आणि गेला 6 मिळालाय बाउंड्रीच्या पलीकडे. हे एवढं सगळं पाल्हाळ लावण्यापेक्षा तर मी एवढंच बोललो, उंची अंतर आहे 6 आहे, ऐकणाऱ्याला पण ते बरं वाटतं आणि त्या शॉटमध्ये त्याला जास्त इन्व्हॉल्व ठेवतो मी. करेक्ट. कारण बॅटच्या मधोमध लागल्यानंतर लगेच लक्षात येईल कुठं लागलं, बॅटच्या मधोमध म्हणजे कुठे लागलाय. आणि उंची म्हटलं तर किती उंच गेला बघूया, लांब गेलाय, कुठे गेलाय, 10 खुर्च्या मागे. अरे बापरे, फारच लांब गेला बरं का. चांगलं अंतर, 6 धावा. हा, तर हे जे नरेट करायची ही जी पद्धत आहे ना, ती तुम्हाला कळली पाहिजे, ती तुम्हाला. आणि मी नेहमी माझ्या जेवढ्या पण मी शिकवतो कॉमेंट्री, एक महत्त्वाचा मुद्दा हा असतो किंवा पहिलं माझं म्हणणं त्यांना असं असतं की आजकाल कसं आहे, IPLचेच आपण विषय घेऊयात, संध्याकाळच्या मॅचेस आहेत, प्राईम टाईमला मॅच चालू होते. घरातनं जे आता घरामध्ये नुकतं पुरुष नाही, स्त्रिया सुद्धा ऑफिसला जातात, संध्याकाळी येतात, आल्यानंतर स्त्रियांचं ऑब्व्हियसली अजूनही काम राहिले किंवा कुकर लाव, काय कर, किंवा जी बाई आहे ती काय करून गेली आहे किंवा नाही करून गेली, त्यामुळे थोडंसं ते हॉलमधनं किचनमध्ये त्यांचं डायव्हर्ट झालेलं असतं अटेन्शन. आणि बाहेर TV चालू असतो, कारण मुलांना पण आता सुट्ट्या लागतात. संध्याकाळी सगळ्यांनी बसून एक पाहायचा कार्यक्रम म्हणजे IPL आहे. मग सासू सासरे असो, नवरा असो, मुलं असो किंवा वाईफ असो घरातली करते, तर त्यांचं सगळ्यांचं काम हेच असतं. पण काही ना काही कारणानं ही फिमेल लोक म्हणजे 20च्या 20 ओव्हर खेळून बसू शकत नाही, टीव्हीच्या समोर थांबवू शकत नाही. माझं असं म्हणणं आहे किंवा माझा प्रयत्न असा असतो, ज्यावेळेस काहीतरी घडतं त्यावेळेस मी त्या पिचला जायला पाहिजे आणि ते एवढं मोठं करून सांगायला पाहिजे की जे चाललंय ती बाई हातातलं काम सोडून बाहेर यायला पाहिजे टीव्हीच्या समोर, हा का ओरडतोय असं म्हणून त्यांनी येऊन तिथे पाहायला पाहिजे ती मुवमेंट काय घडते. ऍक्च्युअली म्हणजे ती मुवमेंट किंवा तो चाललेला खेळ खुलवायची. ते जर तुम्ही करू शकलात ना तर तुम्ही चांगले कॉमेंटेटर होता. वा. कारण बॅटला बॉल लागतोय, कव्हर्स मधून जातोय, गोळी गेला हे दिसतच आहे ना लोकांना. पण ते सांगता म्हणजे सिद्धू बाजी सगळ्यांना का आवडतात,
तर ते ज्या पद्धतीने ते सांगतात, एक्सप्लेन करतात, त्या माणसाचा एक गाढा अभ्यास आहे. पुस्तक घेऊन बसतो तो, स्वतः हाताने लिहिलेलं, प्रत्येक फ्रेज लिहिलेली असते, पण कधी कुठली वापरायची हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. मी आज तुझ्या हातात पुस्तक दिलं, या फ्रेजेस वापर, कधी कुठनं वापरू शकणार नाही. त्यामुळे ते व्हायला पाहिजे की माणूस आतली व्यक्ती आहे जी टीव्ही समोर नाहीये, पण तुमचा आवाज तर जातोय, व्हिज्युअल जात नसले तरी. याला कुठेतरी बॅकग्राऊंड किंवा याला कुठेतरी बेसिक्स रेडिओ कॉमेंट्रीच आहेत का? कारण रेडिओवर मी पण लहानपणी खूप रेडिओ कॉमेंट्री ऐकली. म्हणजे मराठीत व्ही करमरकर असतील, चंद्रशेखर संत असतील किंवा बाळ पंडित असतील, यांची खूप कॉमेंट्री मी शाळेत असताना ऐकलेली. आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर ते माध्यम बदलत गेलं. मग टीव्हीवर आपल्याला रिची बेनॉ दिसायला लागला, टोनी ग्रेग दिसायला लागला, सुनील गावस्कर दिसायला लागले, हर्षा भोगले दिसायला लागले. आणि मग आता ही एक कॉमेंटेटर्सची वेगळी जनरेशन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पण आहात, की वेगळ्या पद्धतीने क्रिकेट खुलवून आपल्याला सांगते. पण इथे कुठेतरी त्याचं बेसिक्स किंवा त्याचे अगदी रूट्स म्हणू आपण, हे रेडिओ कॉमेंट्रीमध्ये आहेत का? आहेत, नक्कीच आहेत. त्याशिवाय रूट्स असल्याशिवाय इथपर्यंत येणारच नाही. पण रेडिओमध्ये कसं होतं तुम्हाला दिसत नव्हतं त्याचा रनअप. रेडिओमध्ये सांगितलं काय जायचं की तो किती दूरनं पळत येतोय, तो आता अंपायरच्या जवळ पोहोचलाय, आता त्यांनी उडी घेतलेली आहे, त्याच्या ऍक्शन थोडीशी डिस्क्राईब केली जायची आणि मग बॉल कुठे पडला इथपासून सांगायला जातं. पण जसं टीव्ही कॉमेंट्रीला एक हायजीन परत ते आहे. ज्यावेळेस गोलंदाज पळायला सुरुवात करतो, रनअप घेतो, त्यावेळेस तुम्ही थांबलायला पाहिजे. म्हणजे बॅट आणि बॉलचा कनेक्शनचा आवाज हा यायला पाहिजे व्ह्युअरला. ते आम्हाला सक्त ताकीद असते आणि मी शिकवताना हे शिकवतो की तुम्ही किती जगातले मोठे दिग्गज असाल, इव्हन इफ यू ऑब्झर्व, आता ह्याच्या पुढे ज्यावेळेस कॉमेंट्री पाहाल त्यावेळेस एखादा अगदीच विशेष किस्सा चालू आहे तर तो चालू राहतो, कारण ते इंटरेस्टिंग असतं टॉपिक. पण बरेच वेळा म्हणजे टेस्टमध्ये तर हे कंपल्सरी फॉलो केलं जातच की ज्या वेळेस पळायला सुरुवात करतो बॉलर, रनअप घेतो, तुम्ही बोलायचं नाही. बॅटला बॉल लागल्यानंतर मग तुम्ही बोलायचं. त्यामुळे जसं तू म्हणतो रेडिओची आहे, यस, रेडिओच्याकडनं त्याच माध्यम वेगळं होतं, पण रेडिओची कॉमेंट्री पूर्णतः वेगळी होती कम्पेअर टू टीव्ही. हे दोन अतिशय वेगळ्या गोष्टी आहेत. मग टीव्हीमध्ये आत्ता आम्ही काय शिकवतो की दोन लोक असतात, जसं आम्ही त्याला एक म्हणतो कॉलर आणि एक कलर. तर तो फरक थोडासा मी सांगतो. त्या कॉलर कलरमध्ये काय असतं, तर पहिलं काय असतं काम, पहिलं समजा मी कॉलर आहे, तर माझं काय काम आहे, व्हॉट, WH इंग्लिशमध्ये आपण बोलतो की काय. तर काय म्हणजे काय, जे काय घडतंय ते कॉलरचं काम आहे सांगायचं. म्हणजे काय की बॉल पडलाय, अकुटप्पाचा चेंडू आहे, पुल करण्याचा प्रयत्न आहे, बॅटच्या मध्ये लागलाय, मिड विकेटच्या दिशेने जातोय, 2 धावा मिळू शकते. हे वॉटनी सांगितलं, कॉलरनी सांगितलं. माझं काम झालं, मी माईक खालती ठेवतो, तू एक्सपर्ट आहे, तू तो गेम खेळलेला आहेस, तुला माहिती आहे. मग तुझं काम असतं की त्याच्यात रंग भरणं, त्याला कलर आम्ही म्हणतो. म्हणजे मी एक स्केच काढले, आउटलाईन आहे, त्याच्यामध्ये तू कलर भरायला पाहिजे, रंग भरायचे. मग तू काय म्हणणार, हो बरोबर, अकुटप्पाचा होता, पण त्याचा बॅलन्स पहा किती चांगला आहे, मागच्या पायावरती त्याचं पूर्ण वजन गेलं, डोक्याच्या खाली खेळला, आडव्या बॅटनी खेळला जरी असला ना तर या डोळ्याच्या समोर बॉल खेळतो, टॉपेज लागून याची काळजी घेतो, ह्याच्यासाठी तो मिड विकेटचा फिल्टर पण लावला. तर हे रंग भरणं झालं. म्हणजे ते चित्र उभं करताना तुम्ही काढलेलं स्केच, म्हणजे कॉलरनी काढलेलं स्केच आणि कलरनी भरलेले रंग, त्यामुळे ते जास्त खुलून दिसतं. क्या बात आहे, कसली भारी कन्सेप्ट आहे. तर हे सातत्याने घडत आलंय, म्हणून आपल्याला क्रिकेट एवढं आवडतंय पाहायला. कारण आम्ही समजा आपण लोक उठून जरी गेलो, दुसरे जे येतील त्यांना पण हीच ताकीद दिलेली की अशाच पद्धतीने तुम्ही ही मॅच रंगवायला पाहिजे. तर ती पद्धत तीच राहते. मग सिद्धूबाजी गेले, निलेश नातू आले, निलेश नातू गेले, चाटे साहेब आले, तरी पण ते त्यांना आवडणार, कारण ती तुम्ही जर इफ यू फॉलो दॅट, त्यांनी दिलेला जो पाथ आहे, प्रोटोकॉल्स, ते तुम्ही फॉलो केलं पाहिजे. इंटरेस्टिंग, फारच भारी आहे. पण हे बाहेर खूप ठिकाणी होत नाही. म्हणजे आता सॉरी टू से, पण इतर लोक जे टेनिस वगैरे करतात ते इतकं बोलतात, त्यांना वाटतं की मी खूप बोललो म्हणजे मी खूप चांगला भारी कॉमेंटेटर झालोय. ते माझ्या दृष्टीने तरी चूक आहे. बरं, ओके. आता आपण दुसऱ्या एका वेगळ्या विषयाकडे येऊयात. तुम्ही क्रिकेट कॉमेंट्री तर करताच, पण गेली काही वर्ष, 2-1 वर्ष झाली असतील मला वाटतं, तुम्ही प्रो कबड्डी पण कॉमेंट्री करता. हो, मागचा माझा पहिला सीझन पहिला. सो तो कसा काय आला? आणि कारण तुमची बॅकग्राऊंड क्रिकेटची आहे, क्रिकेट कॉमेंट्री करणं कंपॅरेटिव्हली सोपं आहे, अचानक कबड्डी करत कुठे गेला? अगदी चांगला प्रश्न आहे. कबड्डी करत गेलो म्हणजे पुन्हा एकदा थँक्स टू स्टार स्पोर्ट्स, की त्यांनी मराठीमध्ये माझं काम पाहिलं होतं आणि त्यांनाच कुठेतरी माझ्यात कॉन्फिडन्स दिसला. कारण आम्ही चर्चा करताना सुद्धा आम्ही बोलत असतो कसं करतो, काय करतो. तर माझं म्हणणं असतं की आपण कॉमेंटेटर्सना स्क्रिप्ट तुमच्या समोर आहे, तुमच्यासमोर गोष्टी घडत असतात. मैदान जे आहे ते तुमचं स्क्रिप्ट आहे. या केसमध्ये आमच्या समोर टीव्ही आहे मोठा, ते आमचं स्क्रिप्ट आहे ना, त्यातनंच तुम्ही बोलायचं, त्यातनंच तुम्हाला गोष्टी निवडायच्यात. तर मग
कोणी जण काय करू शकतात की बाबा पहिले 2 दिसत आहेत त्यांच्याविषयी बोलू शकतात. मी पहिले 2 आहेत त्याच्यापेक्षा मागे जे घडतंय त्याच्याकडे माझं बारीक लक्ष असतं आणि त्या स्क्रिप्टमध्ये मी त्या गोष्टी वापरतो. बरं. तर पीकेएल झालं असं की मी मराठी एवढे सीझन केले होते त्यांच्याकडे, तर त्यांचं म्हणणं होतं की आपण तू आता हिंदीसाठी पण ट्राय कर पीकेएलसाठी, प्रो कबड्डीसाठी. बरं. म्हणून तसंच परत ऑडिशन झाली. ऑडिशन मी माझ्या घरी क्लिप बनवून त्यांना पाठवून दिली, ती अप्रूव्ह पण झाली. त्यांनी म्हटलं येस आता तुला यायचं आहे आणि करायचं. आणि मला कळलं की अगोदर 5 दिवस अगोदर यायचं आहे तुला आणि आपण आमचे क्लासेस घेतात, प्रॉपर मेंटोरिंग होतं कबड्डीचं. ॲलन म्हणून माझा एक प्रोड्युसर आहे स्टार स्पोर्ट्समध्ये, थँक्स टू ॲलन. त्याच्यामुळे मला खरं ही संधी मिळाली आणि त्याने खूप शिकवलं मला खरं ॲलन. कारण पहिले 5 दिवस मला काहीही कळत नव्हतं काय चाललंय. कारण नातू आडनाव जास्तीत जास्त क्रिकेट सोडून काय तुम्ही खो खो खेळलोय, हे धराधरी पकडापकडी हाणामाऱ्या. आईनी कधी आपला तो प्रांतच नाही, आईनी कधी जाऊ दिलंच नाही. त्यामुळे कबड्डीपासून मी तसं लहानपणापासून दूरच होतो. तर मग तिथे गेल्यानंतर मला कळलं की हा रेडर असतो, हा डिफेंडर असतो, हे राईट कॉर्नर आहे, हा लेफ्ट कॉर्नर आहे, त्याच्यानंतर ही हनुमान उडी आहे आणि ही डुबकी आहे. म्हणजे त्यांचे पण टर्म्स आहेत. जर तुम्ही आता मॅच स्टार स्पोर्ट्स किंवा जिओ स्पोर्ट्सवरती पाहताय तर तिथे तुम्ही म्हणणार नाही की उजव्या हाताला बॉल गेला, डाव्या हाताला बॉल गेलाय. तुम्हाला म्हणाच लागेल पॉईंटच्या दिशेने बॉल जातोय, पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण आहे, डीप मिड विकेटच्या फिल्डरनी चांगलं काम केलंय. तर टेक्निकल बोलायला लागतं. तसंच इथं देखील टेक्निकल बोलायला लागत होतं. तर तिथे मी थोडंसं शिकलो त्या गोष्टी. आणि 5 दिवस मी बघत होतो, मी फक्त बघत होतो की काय काय नाही. जुन्या मॅचेस दाखवत होते, काही जुनी लोक होती ती कॉमेंट्री करतो, पण मराठीमध्ये कोणी करत नव्हतं. मी हिंदीमध्ये एखादी स्टेंट केली आणि थांबलो, बसत होतो. त्यानंतर शेवटच्या दिवशी 4-5व्या दिवसानंतर गौतमी अरुस्कर म्हणून एक प्लेअर आहेत, ती भारतासाठी खेळली आहे, कबड्डी खेळलेले आहेत, मॅडम होत्या आणि सेंट्रल रेल्वेमध्ये ते जॉब करतात, तिथेही ते अजूनही कबड्डी खेळतात. तर त्यांच्याबरोबर मी स्टेंट करणं असं ठरलं होतं की प्रो कबड्डीला आता सीझन मराठी करायचा आहे आणि गौतमी अरुस्कर आणि निलेश नातू आम्ही 2 जण करणार होतो. ते म्हटलं की एक तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणून. मी फर्स्ट टाइम भेटलो त्यांना, म्हणजे 10 मिनिटं अगोदर भेटलो आणि बसलो आम्ही आणि कॉमेंट्री करायला लागलो. ट्रायल होती ऑब्व्हियसली आणि आम्हाला एक साधारण एक 10-10 मिनिटाचे ऍक्च्युली ब्रेक असतात कबड्डीमध्ये. म्हणजे खरं पूर्ण मॅच 40 मिनिटाची, 10-10 मिनिटाचं हे. आणि माझा इंटरेस्टच होता, अरे 40 मिनिटात संपणार आहे. म्हणजे 40 मिनिटामध्ये आमचा 10 ओव्हर देखील होत नाही, बाकी मॅच संपणार होती 40 मिनिटात. खरं मला ते जास्त इंटरेस्टिंग वाटलं. दिवसाला 2 मॅच, मला 80 मिनिटं, अरे बस काहीच नाही. तर 10 मिनिटाचं आमचं कॉमेंट्री झालं. आम्ही 2 जण बाहेर आलो आमच्या स्टुडिओत तिकडनं, कॉफी वगैरे प्यायला आलो. तर त्या मॅडम मला म्हणतात की निलेश काय चुकलं वगैरे ते सांगा, मला जमते ना बरोबर, ते आपलं होतं ना ऍडजस्टमेंट. त्या गौतमी मॅडम मला म्हणतात, म्हटलं मॅडम काय बोलताय तुम्ही, म्हटलं हे सगळं नवीन आहे मला. म्हणजे काय नवीन आहे, म्हटलं मी पहिल्यांदा करतोय हे, काही सांगू नकोस म्हणे. मग वैतागलाच त्या माझ्यावरती. आणि ते ॲलनकडे असे त्यांनी सॉर्ट ऑफ कंप्लेंट, मस्करीमध्ये कंप्लेंट केली, अरे हा बघ काय, याला सिरियस मला सांग जरा, काही सांगतो म्हणे पहिल्यांदा करतो हे. तो ॲलन म्हटलं येस ही इज डुईंग इट फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम. आणि त्या म्हटलं अरे शक्यच नाही. पण त्यामुळे क्रिकेट नसताना देखील ते तसं आलं की एक तुम्हाला स्क्रिप्ट दिसतंय ना समोर, ते वाचायचं तुम्हाला ठरवायचं. पण निलेश किती मोठी कॉम्प्लिमेंट आहे खरं सांगायचं. बघा तसं बघायला गेलं तर आहे मस्त. आणि म्हणजे आता मला वाटतं क्रिकेट बरोबर कबड्डीमध्ये एक करिअर कॉमेंट्रीमध्ये सुरू करायचं नेक्स्ट आहे. नंतर मला कबड्डीचे एवढे फोन आले, पण त्या इमिजिएट नंतर मी वर्ल्ड कप करत होतो, त्यामुळे ते करू नाही शकतो त्या असाइनमेंट्स. पण मजा आहे, कबड्डी करायला आवडेल मला आणखी. आणि बाहेर पण खूप कबड्डी होते आणि स्पोर्ट चांगला आहे. मी बोलताना बरेच वेळा असं गमतीत बोलून घेतलं, काम नाही मिळालं तरी हा स्पोर्ट मी नक्की बघेल. कारण 40 मिनिटामध्ये जे ते लोक एनर्जी लावतात ना, म्हणजे मला एनर्जी देताना कळत होतं की मला बोलताना एवढं बोलायचंय, हे तर खेळणार आहेत, ह्यांना किती एनर्जी द्यायला लागत. आता मला याच्यातच आणखीन एक प्रश्न असा विचारायचा वाटतं की आपण वेगवेगळे रोल्स बघतो कॉमेंट्री, म्हणजे स्क्रीनवर त्या कॉमेंटेटर असतो, प्रेझेंटर असतो, एक अँकर असतो. ह्या तिन्ही एकच व्यक्ती आहेत का, हे 3 वेगवेगळे रोल्स आहेत? आणि जर हे वेगळे असतील तर त्यांची कामं काय प्रत्येकाची? फार चांगलं ऑब्झर्वेशन आणि चांगला प्रश्न आहे हा. लोकांची गल्लत इथेच होते की एकमेकाची कामं करायला जातात. तसं जसं म्हटलंस तू राईटली, 3 लोक असतात, एक प्रेझेंटर आहे, एक अँकर आहे आणि एक कॉमेंटेटर आहे. हे 3 लोक आहेत, हे तिघही वेगळं वेगळं काम करत असतात. ते वेगळं काम काय, बोलण्याचंच काम आहे, पण जी बोलण्याची पद्धत आहे ती तुम्ही वेगळी ठेवलीत तर तुम्ही त्यातनं आउटस्टँडिंग व्हाल. बरं. आउटस्टँडिंग होताना मी नेहमी गमतीने म्हणतो की आउटस्टँडिंग म्हणजे काय, 2 प्रकारचं आउटस्टँडिंग होऊ शकतं. द पर्सन हू इज लिटरली स्टँडिंग आउटसाइड, ही इज ऑल्सो आउटस्टँडिंग. आणि जो की त्या करतोय काम त्याच्यातनं उठून दिसतोय तो आउटस्टँडिंग. तर कुठचं आउटस्टँडिंग व्हायचं ते तुम्ही ठरवायला पाहिजे.
तर हे 3 लोक जी आहेत, आता समजा अँकर आहे, अँकरचं काम काय आहे की अँकरचं काम आहे जे आज घडतंय त्याचं नरेट करणं. म्हणजे समजा आता तुम्ही काय अँकर काय करणार की आज कोणाकोणाची मॅच आहे, कुठं कुठं मॅच आहे, कुठल्या मैदानावरती मॅच आहे, काय पद्धतीने ते घडू शकतात हे अँकर सांगतोय. तो जसं परत कॅनव्हास जो आहे तो कॅनव्हास तो तयार करतो की इथे आज मॅच अशी अशी होणार आहे. त्यानंतर येतो तुमचा कॉमेंट्रेटर, तो अख्खा कॅनव्हासला तो कलर करतो किंवा जसं 2 जण असतात, मी म्हटलं स्केच करतो, कलर पेंट करतो. त्यानंतर येतो तुमचा प्रेझेंटर. प्रेझेंटरचं काम काय असतं, फक्त बक्षीस समारंभ देणं हे प्रेझेंटरचं खरं काम आहे. त्याच्यामध्ये जर तो कॉमेंट्री करायला लागला तर तो चूक करेल. किंवा जर नरेटरनी प्रेझेंटरचं काम करायला सुरुवात केली की मला वाटतं आज ह्यालाच मॅन ऑफ द मॅच मिळून जाईल, तोच बेस्ट बॉलर ठरू शकेल, हे जर तो बोलायला लागला तर तोही चूक करतोय. बरोबर. त्यामुळे ज्याने त्यांनी त्याचं काम केलं तर या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. पण हे 3 वेगळे वेगळे पार्ट आहेत, ते खूप अभ्यास करण्यासारखे विषय आहेत. आणि हे 3 वेगळे रोल्स आहेत आणि हे 3 वेगळे करिअर्स आहेत असं. अगदी खरं. 3ही करिअर वेगळे आहेत आणि जर तुम्ही सिरियसली विचार करत असाल तर हे 3ही करिअर तुम्ही परस्यू करू शकता. ग्रेट. आणि तुम्हाला यातले 3ही करिअर्स किंवा 3ही ऑप्शन्स चेक करायचे असतील किंवा त्यातला कुठलाही ऑप्शन चेक करायचा असेल तरी निलेश नातूंना जरूर संपर्क साधा. यस, आता मी थोडंसं माझं प्रमोशन करतो. नाही, ऑफिशियली करा. विथ युअर परमिशन. मी स्वतः थोडंसं ह्या गोष्टी शिकवतो. हे कोर्स खरं मी जे घेतो ते प्रत्येक व्यक्ती आपापल्या घरी असते, फक्त आपण आपल्या लॅपटॉपवरनं गोष्टी कनेक्ट करत असतो एकमेकाला. मराठी, हिंदी, इंग्लिश 3ही प्रकारामधली कॉमेंट्री मी शिकवतो. माझ्याकडे जुने माझे स्टुडंट्स आहेत, तर त्या बरेच वेळा काय होतं, त्यांना सुद्धा रिफ्रेश करायला जर नवीन स्टुडंट असेल तर मी त्यांना बोलवतो की तुम्ही या एक मॅच लावली जाते, ती मॅच म्यूट करून तुम्हाला ॲक्च्युली त्या मॅचवरती कॉमेंट्री करायची असते. कोणतरी तिसरी व्यक्ती असते आणि माझं काम असतं डिरेक्टरचं. ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस मी तुमच्या कानात बोलत असतो, तुम्हाला मी टायमिंग सांगत असतो. किंवा तुम्हाला सर्वात महत्त्वाचं कॉमेंट्रेटरचं काय असतं की तुम्हाला शेवटच्या बॉलमध्ये तुम्हाला पटकन बाहेर पडत असतं, कारण मॅच खास करून इंडिया पाक या मॅचमध्ये तुम्हाला जी ॲडव्हर्टाइजमेंट असते त्याचं गणित खूप मोठं असतं, अर्थार्जन भयानक असतं. त्यामुळे तो शेवटचा बॉल टाकल्यानंतर ते काय घडले ते सांगून पटकन तुम्हाला एक्झिट घ्यायची असते, म्हणजे बाहेर पडायचं असतं, कारण ॲडवरती जायचं असतं. तर ते टायमिंग्स असतात, ते कधी काय बोलायचं किंवा तुम्हाला विषय कुठला काढायचा, तो कुठच्या बॉलला काढायचा, कधी नाही बोलायचं, कधी ह्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजे, ह्या सगळ्या रेग्युलर गोष्टी आपण शिकवतो. तुम्हाला पूर्ण कल्पना दिली जाते की तुम्ही तिथे गेल्यानंतर बसल्यानंतर तुमचं एन्व्हायरमेंट काय असणार आहे आजूबाजूला. नॉट नेसेसरी माझ्याकडे शिकलेले प्रत्येक व्यक्ती स्टार किंवा जिओत काम करू शकेल, पण खूप असे मी आत्ता उदाहरणंसुद्धा माझ्याकडे असे आहेत की जेवढी माझ्याकडची मंडळी आहेत विदर्भातली आहेत की जळगावपर्यंत भुसावळ सगळे, म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर खूप लोक आहेत. तर हीच मंडळी पहिले काम करत होती दिवसभरात गळा फाडून आमच्या भाषेत, तर 2-2.5 हजार रुपये त्यांना मिळत होते. पण जसं त्यांनी हे कोर्स केला आहे तर तीच व्यक्ती तेवढ्याच वेळासाठी आता डबल म्हणजे 5-5.5 हजार रुपये त्यांना ते द्यायला लागलेत. आणि ही मागत नाही आहेत, पण त्यांनी 1 ओव्हर 2 ओव्हर ऐकल्यानंतर त्यांना त्यातला फरक जाणवतोय. अरे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी चांगलं आहे, कारण त्यांना ते हायजीन जे मी बोलतो ते कळलं, त्यांना सिस्टीम्स कळल्या की काय बोलायचं, कधी बोलायचं. त्यामुळे ऑब्व्हियसली याचा फायदा ठरू शकतो. ग्रेट. सो तुम्हाला जर क्रिकेट कॉमेंट्रीमध्ये इंटरेस्ट असेल, क्रिकेट समालोचनामध्ये इंटरेस्ट असेल तर निलेश नातूंना जरूर संपर्क साधा. मित्रांनो, आपण इथे थांबणार आहोत, पण निलेश, मी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. हा एपिसोड किंवा दोन्ही एपिसोड्स लोकांनी बघावेत यासाठी तुमच्या कॉमेंट्री स्टाईलने काहीतरी छोटंसं होऊन जाऊ दे. लास्ट मिनिट असाइनमेंट आणि मग आपण थांबूया. अवघड टाकलंय, चलो प्रयत्न करतो. एक आमचा छोटासा. नमस्कार मंडळी, मी निलेश नातू तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आजच्या या एपिसोडमध्ये. एपिसोड खास असणार आहे. खास कशा करताय ते तुम्हाला पाहिल्यानंतर कळणारच. सुरुवात होते या एपिसोडची. पहिलाच बॉल बघूया कसा आहे. गुगली टाकलेला आहे चाटरनी आणि निलेश नातूंच्या पॅडवरती आपडतोय. अपील होतंय मात्र, पण अपील होणार आहे ते तिसऱ्या पंचांकडे जात आहे का आपण बघूयात. तिसरे पंच म्हणजे तुम्हीच आहात, तर तुम्हीच ठरवा आणि निर्णय द्या LBW आहे का नाही. क्या बात आहे. अरे मस्त. थँक्यू निलेश, थँक्स फॉर युअर टाइम. आणि मित्रांनो, हे दोन्ही एपिसोड्स कसे वाटतायत हे निलेशला मला अगदी जरूर कळवा. आम्ही तुमच्या फीडबॅकची, तुमच्या अप्रिसिएशनची नक्की वाट बघतो. थँक्यू.